अभी मजा आएगा ना भिड़ो। अरे देवा, ये गड़बड़ है बाबा। रुको जरा, सबर करो. ए थांब थांब आता नाही आधीपासून बघा. नमस्कार मित्रांनो, मी देवा. आज आमची टीम चालली आहे लग्नपत्रिकेचं शूट करायला जॉगर्स गार्डन येथे. आणि आपल्यासोबत आहेत मयूर आणि संकेत. आम्ही सगळेजण चाललोय आज जॉगर्स गार्डनला शूट करायला पत्रिकेचं. आणि थोड्याच वेळात आम्ही जॉगर्स गार्डनला पोहोचलोयच फायनली. जॉगर्स गार्डनला जाताना तिथं एक काही लोकांचं शूट चालू होतं, फोटोशूट चालू होतं. आणि फायनली आम्ही जॉगर्स गार्डनमध्ये पोहोचलोय. जॉगर्स गार्डन मध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यांनी गार्डन बघून घेतलं. आणि तिथं आम्हाला थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर एक कुत्रा दिसला. या दोघांचं चालू होतं मग भागा तो कुत्ता आणि भागे तो कुत्ती. तर कुत्र्याला उचकावून आम्ही थोडं पुढे निघालो लोकेशनला निघाल्यानंतर तिथं एक लोकेशनवर कपल दिसलं. मला वाटलं कपल असंच बसलेलं असेल, तर ते फिशिंग करत होतं कपल. तिथं गेल्यानंतर ह्या दोघांचं गिंबल विसरलं. हे लागले लाजायला तिथं. मग सांग संकेत कसा लाजतोय. संकेत इकडं बघ इकडं. टाइमपास न करता आम्ही लागलो लगेच पत्रिकेचं शूट करायला. पत्रिका अरेंजमेंट करून संकेतनं काही टेक घेतले आणि मयूरनं लगेच गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या घेऊन आला. काही पत्रिका काही टाकून शूट घ्यायचं होतं, त्यामुळे मयूर आणि संकेत ट्राय करत होते पत्रिका टाकायचं. मयूर टाक. यस. तर आम्ही काही क्लोज शूट घ्यायचे होते, म्हणजे काही कपलचे नावाचे शूट वगैरे घ्यायचे होते. ते मी शूट घेतोय आता. तर त्यानंतर आम्हाला काही शूट असं पाहिजे होतं की झाडाला पत्रिका लटकवून बरेच काही फुटेज घ्यायचे होते. त्यासाठी मयूर क्षणाचा विचार न करता डायरेक्ट झाडावर चढला आणि सगळ्या पत्रिका अरेंज करायला लागला. तुम्हाला बघायलाच भेटेल सगळ्या पत्रिका मयूरनं अरेंज केलेल्या चांगल्या प्रकारे. त्यानंतर आम्ही लटकलेल्या पत्रिकांचं शूट घेतलं. मयूर कसा हसतोय वरती. आणि त्यानंतर संकेतनं काही शॉट्स घेतले, काही फोटोज पण घेतले. तर ओव्हरऑल पत्रिकेचं सगळं शूट झालेलं आहे. तर रिझल्ट काही दिवसातच तुम्हाला बघायला भेटणार. आणि रिझल्ट बघायला